जय रघुवीर समर्थ. अनुग्रह दिल्यानंतर जो उपदेश दिला आहे, जो लघुबोध नावानी दासबोधाच्या दशक 13 आणि समास 6 मध्ये आहे, त्याचं आपण विवरण बघितलं. म्हणजे याचा अर्थ असा की फक्त पंचमहाभूतांचा त्यांनी एक दाखला दिलाय, पण सगळी जी भूतं आहेत ती पण कशी आहेत हे आपण त्याच्यावरून समजून घ्यायचं आहे. आणि पुढे 17वा दशक आणि 8वा समास याच्यामध्ये आणि 9व्या समासामध्ये हे सगळं विवरण, या तत्वांचं विवरण, सर्व तत्वांचं विवरण म्हणजे 82 तत्वांचं विवरण आहे. आता तत्व किती मोजायची हे प्रत्येक दर्शनामध्ये म्हणजे दार्शनिकाचं हे वेगळं आहे. पण तरीसुद्धा एक साधारणपणे जी एक पद्धत एकात्मतावादाच्या दृष्टिकोनातून की शेवटी आपण एकापर्यंत पोचतो आणि त्या एकातून सगळी निर्मिती झालेली आहे. आणि ह्याच्याकरता जी तत्व मोजलेली आहेत ती 82 तत्व आणि शिवाय 2 तत्व त्याच्या जोडीला अशी तत्व आहेत. आणि ही सगळी 8व्या आणि 9व्या समासाच्या मधल्या बाजूला हे सगळं एक तक्ता स्वरूपामध्ये दिलेली आहेत. तक्ता हा अत्यंत आपल्याला उपयोगी पडतो लक्षात राहण्याच्या दृष्टीनं. आणि त्या दृष्टीनं हा जो दासबोधामधला दशक 17 मध्ये जो हा आलेला आहे त्याच्यामध्ये ही पहिली एक 25 तत्व दिलेली आहेत. आणि ती 25 तत्व देताना कोष्टक पहिलं असा तिथे शब्द वापरलेला आहे. आणि 25 तत्व जी दिलेली आहेत त्या 25 तत्वांमध्ये पहिल्यांदी आपल्याला कोष्टक पहिलं म्हटलंय आणि तिथे दिलेलं आहे की सूक्ष्म देहाची 25 तत्व असं आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ह्या जशा गोष्टी आहेत ते कोष्टक पहिलं आहे आणि हे तिथं बेलसर यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायचं असलं तर आपल्याला दिसतील. आता ही जी 25 तत्व स्थूल देहाची आणि सूक्ष्म देहाची 25 तत्व आपल्याला दिली आहेत, 2 कोष्टकं दिलेली आहेत. आणि परत नंतर एक असं दिलेलं आहे की त्या कोष्टक 3मध्ये पंचभूतांचे जे संबंधित विषय आहेत त्याबद्दल आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे पंचमहाभूत आहेत, विषय पंचक आहेत, अंतःकरण पंचक आहे आणि प्राणपंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे आणि कर्मेंद्रिय पंचक आहे. म्हणजेच काय की भूत पंचक जर आपण घेतलं तर त्याच्याशी बाकीचे कसे जोडलेले आहेत ते दाखवून पण एक टेबल दिलेलं आहे. आता हे जर का आपण व्यवस्थित रीतीने बघितलं तर लघुबोधामध्ये सांगितलंय की हे असं 5-5 आहेत, ही भूतं आहेत आणि ती सगळी आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. आता याच्या पुढे ते असं सांगतायत की नाही, अजून एक 4थं तत्व आहे. आणि 4थं तत्व म्हणजे एक दुसरं 4 प्रकार आहेत सगळे. आणि ते कोष्टक दिलेलं आहे. कोष्टक 4थं देताना त्यांनी आपल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत की म्हणजे आपली गोल्ड आहे अशा सगळ्या त्यांनी अशी कोष्टकं दिलेली आहेत. आणि ही जी कोष्टकं एकत्र दिलेली आहेत ती 32 तत्व होतात. आणि पहिली 50 म्हणजे स्थूल देह जो बाहेर आपल्याला दिसतो तो, आणि सूक्ष्म देह जो आपल्याला दिसत नाही तो, जो जाणवतो फक्त. तर अशा सगळ्यांचं एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे इथे. आणि याच्यामध्ये 4 वाणी ज्या आहेत त्या विचारामध्ये घेऊन त्याचं तत्व दिलेलं आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये 4 देह घेऊन त्याचे प्रकार दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एक त्याच्यामध्ये एक अशी ओवी आहे की ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघी मिळवणी 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. आता हे अज्ञान आणि ज्ञान आहे म्हणजे ही सगळी एकत्र तत्व केली, पण ती आली कुठून? तर मुळामध्ये आपल्याला ती का दिसायला लागली तर आपल्या मनामध्ये अज्ञान आहे म्हणून.
आता हे जे अज्ञान आपल्या मनामध्ये आहे ते मुळे आहे, ते भासामुळे आहे. आपण कल्पना, आपली सगळी बहिर्मुखता म्हणजे आपल्याला अज्ञान असतं, अविद्या असते. आणि तीच मुख आपण भगवंताकडे वळवलं, आत्मवृत्ती आपली निर्माण झाली, आतल्या बाजूला आपण बघायला लागलो, म्हणजे मग आपल्या असं लक्षात येतं की ज्ञान झालं. आणि ज्ञान म्हणजे काय? आता ज्ञान आणि माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला माहिती होते, आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्या पंचज्ञानेंद्रियाच्या मधून किंवा आपल्या विविध प्रकारच्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आपल्याला ज्ञान होत जातं. आता हे ज्ञान होतं ते ज्ञान असतं का? तर ती फक्त माहिती आपल्याला मिळत असते. आत्ता मिळाली, ती टिकली का, राहिली का? ती जर का बुद्धीमध्ये राहिली आणि तिचा वापर मला करता आला तर मी असं म्हणेन की मला ज्ञान मिळालं. पण हे जेव्हा ज्ञान मिळतं ते आपल्याला वरवरचं मिळतं, म्हणून स्थूल आणि सूक्ष्म इथून आपल्याला याच्यावरती ह्यात अज्ञान दूर झालं असं आपल्याला वाटतं. म्हणजे फक्त अज्ञानातला निघून जातो आणि आपल्याला ज्ञान होतं असं आपण म्हणतो. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान ही जी द्वैताची अवस्था आहे इथपर्यंत आपण थांबतो. आता हे अज्ञान आणि ज्ञान, जर अज्ञान गेलं म्हणजे गेला आणि ज्ञान उरलं तरी सुद्धा मला साक्षात्कार होत नाही, मी भगवंताचं एक होत नाही. आत्मनिवेदनाने हे साचतं. आत्मनिवेदन याचा अर्थ असा की मला पूर्णपणे विसरून जायचं, भगवंताला अर्पण करायचं, आणि मग मला जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला समर्थ असं म्हणतात की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे शेवटची पायरी तिथे पोचायचे आपल्याला. पण ते पोचताना मार्ग कसा आहे? आपल्याला जे दिसतंय त्यातूनच आहे. तेव्हा आता आधी पहिल्यांदी आपण ही जी तत्व दिलेली आहेत ही एकदा पुन्हा एकदा बघूया, कारण ती माहिती करून घ्यायची. आणि दुसरं असं की आपण जर काय परस्पर संबंध लावता आले आपल्याला, आपण षटचक्र दर्शन जेव्हा करतो तेव्हा या षटचक्र दर्शनामध्ये प्रत्येक चक्राला वेगवेगळ्या गोष्टी आपण महत्त्वाच्या सांगतो. आता अंतःकरण पंचक जेव्हा म्हटलंय तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अंतःकरण सांगितलंय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सांगितलंय की काय करतं मन, तर ते मन करतं संकल्प विकल्प. आता या अंतःकरणामध्ये पहिल्यांदी आपल्याला एकोहम बहुस्यामहा अशा प्रतीची एक वृत्ती, संकल्प उठलेला असतो. नंतर बुद्धी काय करते, एक काहीतरी निश्चय करते. आता निश्चय करते आणि ती केल्यानंतर ते चित्तामध्ये त्याचं चिंतन करायला लागते. आणि मग आपण म्हणतो की आता मला काहीतरी करायला हवंय, आणि मग तो अहंकार येतो. म्हणजे त्या आता असं जर म्हणजे उभी आडवी जर टेबल आपण विचारात घेतली तर आपल्याला ह्या ज्या 25 तत्व जी दिलेली आहेत तर त्या 25 तत्वांचं आपल्याला बरोबर आकलन होतं. आणि पुढे समासामध्ये अगदी शब्दांमध्ये ह्याचं सगळं वर्णन दिलेलं आहे. म्हणजे हा जो लघुबोध आहे तो सगळ्या तत्वज्ञानाचा गाभा कसा आहे. आता याच्या पुढे तर हे सगळं ज्या समासात ओव्यांमध्ये दिलेलं आहे ते इथे असं थोडक्यामध्ये चार्ट करून दिलंय आणि नेहमी चार्ट्स केले. आता आजकाल PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतात, आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करताना जे तंत्रज्ञानामध्ये कुशल आहेत ते उत्तम कॉम्प्युटरवरती तयार करून करतात. पण ही अगदी जुनी पद्धत आहे चार्ट करण्याची, आणि ही आपण जर का विचारात घेतली तर खूप उपयुक्त आहे. आणि ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे, म्हणजे दासबोधाचा अभ्यास हा कशाकरता करायचा आहे, ज्ञान कशाकरता मिळवायचं आहे, तर श्रवण करायचं आणि ते कसं व्यवस्थित करायचं. म्हणजे ह्या ज्ञानेंद्रिय पंचकामध्ये कान आहेत ते ऐकतात, आणि ते ऐकतात हे त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ते ऐकल्यानंतर हे फक्त आपण चांगलं ऐकायचं, आणि चांगलं जर ऐकलं तरच फक्त आपल्याला खरं समजतं. म्हणजे माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं. हवं तेव्हा ते आपल्याला आठवतं योग्य वेळेला, आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. आता इथे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपल्याला माहीत आहेत. प्राणपंचक म्हणजे प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान अशा पद्धतीचे आपल्याला पंचप्राण पण माहीत आहेत. विषय पंचकामध्ये
आपलं प्रत्येक ह्याचं एक आहे, म्हणजे गंध आहे, रूप आहे, स्पर्श आहे, शब्द आहे, आणि हे सगळे रसरूप गंध 5 आहेत विषय. आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपण ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रत्याहार आपण अपेक्षित करतो तेव्हा ही जी पंच ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपल्या वृत्तीच्या बाहेर जात असतात त्या आपल्याला आतमध्ये स्वीकारायच्या असतात. आता याच्यानंतर त्यांनी दुसरं कोष्टक दिलंय की स्थूलदेहाची 25 तत्व परत ती वेगळ्या पद्धतीने दिलेली आहेत. तर ती आकाश आहे, त्याच्याशी काम, क्रोध, लोभ, मोह असं हे जे इतर आतल्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी जोडलेलं आहे बघा ते. तेव्हा याच्यामध्ये परत ती सगळी वरची जी आहे चळण आहे, म्हणजे आपण जो वायू आहे तो चळण करतो, आणि आकाशामुळे आपल्याला काम, क्रोध हे सगळे ज्या भावना आहेत ज्याला मी षड्रिपू म्हणतो ते त्याच्यामध्ये येतात. तेजामुळे आम्हाला भूक लागते, तहान लागते, आळस येतो आणि झोप येते. तेव्हा या अशा पद्धतीचं त्यांनी, आणि जेव्हा आप आहे त्या आपामुळे आपल्याला रेत, म्हणजे त्याचं दिसतं कुठे तो आप थोडक्यामध्ये, तर ते आपल्याला इकडे सांगितलेलं आहे. तर या कोष्टकांचा आपण जर का व्यवस्थित रीतीने आपण अभ्यास केला तर हे तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. म्हणजे हा जो प्रवास आहे दृश्यापासून अदृश्यापर्यंत, दृश्याचं ज्ञान करून घ्यावंच लागतं. म्हणजे जे मायेनी माझ्या पुढे उभं केलेलं आहे ते मला बघावंच लागतं. आता हे पंचमहाभूतांचे संबंधित विषय असं हे आणखी एक तिसरं कोष्टक दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्याचं एकमेकांमध्ये कसं आहे ते जर मला समजलं. आता इथे कोष्टक 4 दिलंय, त्याचे 4 वाणी आणि त्यांची स्थानं दिलेली आहेत. आपण 4 वाणी म्हणतो तर त्याच्यामध्ये परा आहे, म्हणजे जिथे निघालंय परब्रह्म हे वेगळं आहे. ती जेव्हा नाभीमध्ये स्फुरण आलं तेव्हा शिवशक्ती 2 झाली, हृदयामध्ये आली तेव्हा मला जाणीव झाली, आणि मध्यमेमध्ये त्याला थोडासा नादरूप झाला आणि मग ती बाहेर पडते. जी 4 वाणी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ती नंतर बाहेर पडते. आणि मग त्यांनी 4 देह घेतलेत, त्याच्यामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, तर आणि मग शेवटचं. तर आता ही जी तत्व आहेत 84 तत्व, तर ही एका चार्टच्या मार्फत आपण बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जे दासबोधाच्या बेलसरांच्या पुस्तकामध्ये जे तत्वविवरण चार्टच्या मार्फत करून दिलेलं आहे तेच थोडंसं चित्ररूपाने आपल्याला कळतंय का असं बघण्याकरता हे एक तत्वविवरणाचं चार्ट आहे. उदाहरणार्थ पहिली जी आपण 5 तत्व बघितली ज्या चार्टमध्ये, ती अशी सगळी इथे वेगवेगळे रंग काढून, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही त्याच्यामध्ये इथे खाली आपल्याला दिलंय एक कोणत्या रंगाचं आपल्याला म्हणजे कोणचं तत्व आहे अशी थोड्यात खूण आपल्याला दिलेली आहे. इथे पृथ्वी हिरव्या रंगाची आहे, आप थोडं राणी कलरचं आहे, तेज केशरी रंगाचं आहे, वायू आहे हा पिवळा आहे, आणि आकाश आहे हे निळं आहे. अशा पद्धतीने ही सगळी जी तत्व आहे ती एकमेकांमध्ये अडकलेली आहेत, एकमेकांशी जोडलेली आहेत. हे दाखवण्याकरता वर्तुळ आम्ही 8वीला सेक्टर शिकवतो. तर या सेक्टरमध्ये अनेक घटक असतात आणि काही घटक असे ते एकमेकांमध्ये मिसळलेले असतात, ते स्वतंत्र नाही आहेत, आणि ते एकमेकांमध्ये कसे मिसळलेले आहेत हे याच्यामधून दाखवलंय की ते स्वतंत्र नाहीतच, एक चैतन्य आहे आणि चैतन्याने ते बांधलेले आहेत. आमच्या लीलाताई नेने म्युन्सिपालिटीमध्ये कला शिक्षिका होत्या आणि अत्यंत उत्तम चित्र, आणि ती तत्व समजून घेऊन ती चित्रामध्ये प्रगट करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे ही 25 जी आहे, सूक्ष्मदेहाची 25 आहेत आणि स्थूलदेहाची 25 आहेत, ती बरोबर ह्या चार्टमध्ये त्यांनी त्याच पद्धतीने दाखवली आहेत. म्हणजे पंचमहाभूतांना तेच रंग घेतलेत आणि त्याच्या म्हणजे पंचमहाभूताशी जोडलेली आहेत म्हणून 5-5-25 झालेली आहेत. तर हे ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलंय. आता इकडे आपण जी 25 तत्व आपण बघितली ती 25 तत्व झाली 25 आणि 32 तत्व जी आहेत, 4 देह आहेत, ते याच्यामध्ये आपल्याला देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण आणि शक्ती
आपल्याला थोडंसं देह माहीत असतात, अवस्था माहीत असतात, स्थान फार तर आपल्याला समजू शकतं, पण बाकीचे ज्या आहेत किंवा मात्रा आहेत त्या ओंकाराच्या मात्रा आहेत, गुण मला माहिती असतात. आता शक्ती हा जो शब्द आहे तो आपल्याला शिवशक्ती किंवा अंगातली ताकद, पण ही जी शक्ती आहे ती क्रिया करण्याकरता असते, द्रव्य आहे, इच्छा आहे, ज्ञान आहे. अशा पद्धतीने त्यांनी ही 32 तत्व जी आपण दासबोधाच्या समासामध्ये बघितली ती त्यांनी याच्यामध्ये अशी लिहिलेली आहेत. तर एक चार्ट केला की पटकन लक्षात राहतो, आपल्या डोळ्यात येतो. सायन्सच्या मध्ये जेव्हा सायन्स शिकतो आपण तेव्हा एका पानावर आकृती काढतो आणि दुसऱ्या पानावरती आपण त्याची माहिती लिहितो, काय प्रयोग केला ते. तेव्हा आधी तो जो समास आहे त्या दोन समासांच्या मध्ये जे टेबल दिलेलं आहे ते आपण, आणि ही जी त्यांनी म्हटलंय की ऐसी ही 32 तत्वे, दोहीची 50 तत्वे, अवघी मिळवणी 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. आता आणखी एक असं म्हटलं जातं की प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचकरण. आता हे पंचीकरण शब्द आहे तिथे. आता हा जो पंचीकरण याचा अर्थ काय? आता बघा, जमीन आहे, खूप पाऊस पडला, खूप वारा आला, अग्नी प्रगट झाला तर काय होणार? जळून जाणार. पृथ्वी ही खचून जाणार, जळून जाणार, त्याची माती होणार आणि ती नाहीशी होणार. म्हणजे काही पाणी आहे, वारा आहे, काही आहे, अवकाश आहे ना, ते काही कार्य करत नाही आकाशात, कारण ते पूर्णपणे तमोगुणी आहे. क्रिया करणं हे त्याच्यात नाहीये. पण ही जी 4 भूतं आहेत ना, ही जी 4 भूतं जी आकाशामध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये सगळं एकवटलेलं आहे, तसं आपण ती आकाशाची उपमा नेहमी परब्रह्माला जवळ जाणारी म्हणून देतो. तर आता ही जी पंचमहाभूतं आहेत, तर ही पंचमहाभूतं एकमेकांना खातात. वारा आला तर शेगडी चांगली पेटते, कुंकर घातली की वेगवेगळ्या प्रकारच्या फुंकड्या आपण वापरतो आणि अग्नी प्रज्वलित पण करतो, आणि जोराचा वारा आला तर अग्नी विझवून पण टाकतो. तसंच पाणी जे आहे ते आपलं जरी जीवन असलं तरी ते काय करतं, पूर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे जमीन बुडवून टाकतं. आणि वारा काय करतो, ते पाण्याला लाटा आणतो तो असं, आणि त्या लाटा आणता आणता त्याच्यामध्ये जी शक्ती निर्माण होते त्याच्यामुळे तेज निर्माण होतं. म्हणजे पाण्यातून अग्नी निर्माण होतो. बघा, वडवानल जो पाण्यामध्ये आहे बसलेला अग्नी त्याला वडवानल म्हणतो. दावानल म्हणजे अरण्यात लागलेला अग्नी. म्हणजे आपण अग्नीचं रूप देवापर्यंत पोचण्याकरता का मानलं, तर ते अग्नी हा सर्वत्र आहे, तेज आहे ते सर्वत्र आहे. आणि म्हणजे ही 4 जण एकमेकांची मारक आहेत. मग ती मारक असताना टिकतात कशी एकत्र? अगदी साधी उदाहरण घेतलं मी की पोळी मला करायची आहे, तर पोळी करायची आहे तर मी कणिक घेतली, ती पृथ्वी रूप आहे, तेल आणि पाणी मला घालावं लागलं, मीठ घातलं, काय जे त्याच्यामध्ये घातलं असेल, काही पृथ्वी रूप आहे, काही पाणी रूप आहे, आणि मग नंतर त्याचा एक लगदा केला. आता लगदा आपण केला तर आपल्याला वाटतं की आतमध्ये काही नाही आहे, पण आहे. आकाश त्याच्या आतमध्ये भरलेलं आहे, वायू त्याच्या आतमध्ये भरलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला दिसत नाहीत. तेज दिसतं, पृथ्वी दिसते, जल दिसतं, पण वायू आणि आकाश आम्हाला जाणवत नाही. तर आपण काय करतो, पोळी लाटतो आणि तव्यावर टाकतो. फुलका केला तर तो गॅसवरती टाकून फुलवतो. म्हणजे बघा काय असं झालं, फुललं म्हणजे ती हवा आतमध्ये गेल्याबरोबर फुगा आला. फुगा आला म्हणजे अवकाश आला, म्हणजे मध्ये जागा निर्माण झाली. आता अशी ही 5 तत्व एकमेकांमध्ये अशी गुंतलेली आहेत. त्याच्यामुळे आपण कोणालाही एकमेकांपासून दूर करू शकत नाही. आता ही पंचमहाभूत सूक्ष्म देहाची आहेत, स्थूल देहाची आहेत, किंवा त्याच्यामध्ये अवस्था आहेत वेगवेगळ्या. मग मी स्थूल देह याचा अर्थ माझा बाहेरचा देह, सूक्ष्म देह म्हणजे त्यातला आतला देह. कारण म्हणजे आपल्याला जे अज्ञान असतं ते अज्ञान आणि ज्ञान ही जी 2 तत्व आणखी त्यांनी जोडली आहेत. कारण म्हणजे अज्ञान आहे आणि महाकारण म्हणजे आपलं ज्ञान आहे. त्यामुळे ही अशी सगळी ती एकत्र केलेली आहेत. पण हे पंचीकरणाचा अर्थ काय तो समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण दिसतंय की ही एकमेकांना क्रॉस करणारी आहेत. सगळ्यांमध्ये काहीतरी कॉमन भाग आहे प्रत्येकातला. तर संकल्पना अशी आहे की जी उत्पत्ती होते त्याच्यामध्ये माया, ही जी गुणमाया आहे ती गुणमाया गुण प्रसवते. आता गुण प्रसवताना पहिला क्रम कसा आहे की आपण परब्रह्माच्या जवळ आहोत, त्याच्यामुळे सत्वगुण हा उच्च आहे आणि तमोगुण हा खालच्या पातळीवरचा आहे. तेव्हा पहिल्यांदा सत्वगुणच निर्माण होणार. मग सत्वगुणातून थोडा शबल तो झाला की रजगुण तयार होणार.
आणि रजोगुण तयार झाल्यानंतर त्याच्यातून निम्न स्तरावरचा हा तमोगुण तयार होणार आणि मग त्याच्यातून आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी अशा 5 ही तत्व निर्माण होणार. पण ती अशी सुटी सुटी होतात का तयार? नाही, एकातून एक निर्माण झालेलं आहे. एक कणकेचा गोळा मोठा घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोल लाडू केले, आपले गोळे केले, त्या गोळा लाटला, त्याची शंकरपाळी केली आणि मग ती तळली. बघा, एकच गोळा आहे पण त्याच्यामधून ही सगळं कशामुळे घडलं? त्याच्या मागे असलेल्या चैतन्यातून घडलं. म्हणून आपल्याला पंचीकरण हा सुद्धा शब्द एक समास आहे नंतर. तर तो पंचीकरणाचा कसं पंचीकरण आहे म्हणजे एका भूतामध्ये बाकीच्या भूत, आता इथे गुण दिलेत आपण की प्रत्येकाचं काहीतरी वेगळं आहे, तो हालचाल करतो की म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी आहे, शब्दरस रूप गंध आहे, किंवा त्या वाचा काय करते, बोलते, हात काय करतात, काम करतात, पाय काय करतात, चालतात, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर इथं ते सगळं कसं काय होतं सगळं एकत्र? तर त्याच्यात ती संकल्पना अशी आहे की सगळं आकाशामध्ये आलं. म्हणजे समजा एक भाग आकाशाचा आलेला आहे, तर आकाश काय करतो, आपला अर्धा भाग आपल्याकडे ठेवतो सगळा आणि बाकीचे जे आहेत अर्धा भाग पुढे सरकवतो आणि त्याच्यामध्येच ताकद आहे त्या अर्ध्या भागामध्ये, जो त्याच्या जवळ ठेवलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे मुळामध्ये पंचमहाभूत एकवटलेली आहेत, म्हणजे सगळी पंचमहाभूत तिथे आहेतच. आणि मग त्याच्यामध्ये आकाशाने आपला अर्धा भाग आणि उरलेल्या चारांचा उरलेल्या अर्ध्या भागामध्ये म्हणजे एक अष्टमांश, मग ते गेलं वायूमध्ये. वायूनी परत आपल्याकडे जे स्वीकारलेलं आहे त्याच्यातला आपला भाग अर्धा ठेवून घेतला, जो मिळाला तो त्याच्यातला, म्हणजे त्यांनी तुम्हाला अर्धा दिलाय पण त्या अर्ध्यातला तो अर्धा आपल्याकडे ठेवतो आणि बाकीचा पुढे सरकवतो आणि इतरांमधला उरलेल्या अर्ध्या भागामध्ये उरलेल्यातलं 1/4 भाग तो आपल्याकडे ठेवतो आणि पुढे सरकवतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी असं सांगितलंय की कोणचंही तत्व घेतलं तरी सुद्धा त्याचा स्वतःचा अर्धा भाग आणि उरलेल्या तत्वांचा उरलेला भाग म्हणजे अर्ध्याचे म्हणजे एक अष्टमांश झालं. ते एक अष्टमांश भाग त्याच्यामध्ये केला. आम्ही एका प्रकल्पामध्ये आपल्या मेळाव्यामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं आणि एक संवाद पण केला होता आणि त्या संवाद रूपामधून आम्ही हे सगळं पंचीकरण कसं आहे आणि हे तत्व 25 तत्व 50 तत्व कशी आहेत हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितलं होतं. आणि म्हणून हा जो एकमेकांमध्ये मिसळलेला आहे, म्हणजे हे जे सेक्टर्स आहेत ते सेक्टर्स आहेत, इंटरसेक्टिंग आहेत, ते स्वतंत्र नाहीत. काही भाग त्यात प्रत्येकातला प्रत्येकात आहे असं करण्याकरता म्हणून हे अशा पद्धतीचं हे एक पीपीटीच्या स्वरूपामध्ये किंवा एक चार्टच्या स्वरूपामध्ये केलं आहे. म्हणजे समर्थांनी शिवाजी महाराजांना जो उपदेश केला, जो लघुबोध आहे, तो लघुबोध जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला बेसिकली जी ही तत्वांची रचना आहे ज्याच्या मागे चैतन्य आहे, कारण ही सगळी 82 तत्व ज्ञान आणि अज्ञान विचारात घेतलं तरी त्याच्या मागे परब्रह्म आहे आणि ते परब्रह्म मला समजून घ्यायचं असेल तर काय काय सुरुवात होते, कुठलं कुठलं अशाश्वत आहे ते घ्यायचं आणि पुढचं सोडायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ते शिकता आलं पाहिजे. आणि म्हणूनच इथं जी त्यांनी दिलंय आयसी हे 32 तत्वे, दोहीची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. आता हे सगळ्यामधलं हे जर आपण लक्षात घेतलं आणि त्याच्या मागे परब्रह्म आहे म्हणजे मूळ चैतन्य, हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला तत्वज्ञानाच्या मार्गामध्ये एक परस्पर पूरकता आहे, परस्पर संबंध आहे, हे आधी आपण डोक्यात ठेवलं तर कोणत्याही संताचं लेखन वाचताना आपल्याला आतपर्यंत त्याचा गाभा पोचू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.